नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मोठी बातमी आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. म्हणजे तब्येत बिघडल्यामुळे 22 फेब्रुवारीला शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात भरती व्हायची त्यांची ही दुसरी वेळ होती एका आठवड्यात. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली होती, म्हणजे डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन, आणि त्यामुळे त्यांना अशक्तपणाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची तब्येत चांगली आहे आणि त्यांना डिस्चार्ज दिला आहे. आता इथून शरद पवार मुंबईला जात आहेत. मुंबईमध्ये तिथल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर रुटीन चाचण्या होणार आहेत. दर 6 महिन्यांनी या चाचण्या होतात. त्यासाठी त्यांना 2-3 दिवस तिकडे राहावं लागेल. शरद पवारांची तब्येत अलीकडे थोडी गडबड आहे, कारण खास करून या आठवड्यात त्यांना दुसऱ्यांदा भरती व्हावं लागलं. याआधी बारामतीमध्ये 9 फेब्रुवारीला त्यांना अचानक खोकला आणि कफ यांचा त्रास सुरू झाला. गोविंद बागेतील त्यांच्या घरीच त्यांना हा त्रास सुरू झाला. डॉक्टर घरी येऊन तपासून गेले आणि त्यांनी ॲडमिट व्हायचा त्यांना सल्ला दिला. त्याप्रमाणे शरद पवार रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात भरती झाले होते. तब्बल 5 दिवस शरद पवार त्या हॉस्पिटलमध्ये होते. उपचार घेतला त्यांनी. त्यातून सावरल्यानंतर पुन्हा त्यांना त्रास सुरू झाला डिहायड्रेशनचा. त्यामुळे पुन्हा ते दाखल झाले होते. हे 22 फेब्रुवारीची गोष्ट आहे. आणि आता त्यांना डिस्चार्ज मिळाला. डॉक्टरांनी त्यांची तब्येत व्यवस्थित आहे, स्थिर आहे असं म्हटलं आहे. त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पण ते शरद पवार आहेत. शरद पवार विश्रांती घेणार का, हा प्रश्न आहे. शरद पवारांच्या नावाची चर्चा सध्या जोरदार आहे. तब्येतीचं कारण तर आहेच, पण त्याशिवाय राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार उभे राहणार का, हा चर्चेचा विषय आहे. आपल्याला उभं राहायचं आहे, आपल्याला राज्यसभा लढायची आहे असं शरद पवारांनी मागे संजय राऊत यांना बोलून दाखवलं होतं. आपली इच्छा आहे म्हणाले. आणि संजय राऊतांनी ती बडबड बाहेर केली. त्यामुळे शरद पवार जर लढणार असतील तर मग महाविकास आघाडीतून जे काँग्रेस लढू पाहत आहे, उभाठा लढू पाहत आहे, त्यांचं काय. कारण या राज्यसभा निवडणुकीत 7 जागा जरी असल्या तरी महाविकास आघाडीचा एकच उमेदवार निवडून येऊ शकतो. इतकं संख्याबळ आहे महाविकास आघाडीकडे. बाकी 6 जागी महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहेत संख्याबळाच्या आधारे. त्यामुळे शरद पवार राज्यसभेला उभे राहणार का. शरद पवारांनी अजून या विषयावर आपलं मौन पाळलं आहे. बाहेर एवढी घनघोर चर्चा सुरू आहे मीडियामध्ये, पण शरद पवार एक चकार शब्दही बोललेले नाहीत. त्यामुळे ते उभे राहणार का, हे अजूनही रहस्य आहे. सुप्रिया सुळे आज म्हणाले की सगळ्यांची इच्छा आहे की साहेबांनी उभं राहायला पाहिजे, पण साहेब बोलायला तयार नाहीत. आज उद्या
काही महत्त्वपूर्ण राजकीय डेव्हलपमेंट्स होत आहेत आणि त्याच्यामध्ये उभाटाची पोझिशन फायनल होईल. काँग्रेसवाले नक्की काय ते सांगतील, कारण त्यांची लढायची इच्छा आहे काँग्रेसची. अशामध्ये मग शरद पवारांचं काय? शरद पवार तब्येतीने गडबड आहे, पण त्यांची इच्छाशक्ती प्रचंड आहे, त्यांना लढायचं आहे. अशा परिस्थितीत शरद पवारांचा राजहट्ट किंवा बालहट्ट म्हणा, उभाटा आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवाले कबूल करतात का, हे आता पाहायचं आपण. 5 मार्च ही या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायची अखेरची तारीख आहे, 5 मार्च. त्यामुळे येत्या 2-4 दिवसात हालचालींना वेग येईल. तुम्हाला काय वाटतं, शरद पवारांनी उभं राहावं का? तब्येत ठीक नसतानाही शरद पवार राज्यसभा झेपेल का? कारण आता सध्या त्यांचं वय 85 आहे आणि त्रास सुरू झाले आहेत. कॉमेंट करा.